मी कास्याला होतो आणि कास्यावरून इकडनं जात होतो माझ्या गावी. इकडनं समोर हायवे आहे आणि तिथून मला दिसलं की कुठंतरी डोंगरामध्ये आग लागलेली आहे. तर गाडी येत होती इकडे, त्याच्यामुळं मी गाडीने येण्याचा प्रयत्न केला आणि आता डोंगरावरती आहे. या साईडला बरानपूर गाव आहे आणि या साईडला तवा गाव आहे आणि तालुका आहे डहाणू, पालघर जिल्ह्यातील. तर मला वाटलं येऊन बघावं. तर या ठिकाणी पूर्ण आग लागलेली आहे. आता वरती खूप आग चालू आहे. पण सर्वात आनंदाची गोष्ट आणि चांगली गोष्ट म्हणजे असं आहे का या ठिकाणी आग त्या साईडने लागलेली आहे. चालू अजून आग आहे पण ते दिसत नसेल, थोडीशी विझलेली आहे. पानं पेटून पूर्ण खाक झालेले आहेत आणि या साईडला डोंगर पेटत जाऊ नये म्हणून इथं साफसफाई लोकांनी केलेली आहे. आता कदाचित ऊन झाले म्हणून ते साफसफाई करणारी माणसं गेले असतील, पण तिकडची आग इकडं कदापि आले नाही. या ठिकाणी कंपाऊंड आहे, ही कंपाऊंड पूर्ण जळलेली आहे. इथूनही चांगलं आहे, तिकडे खाली जळलेले आहे. थोडंसं गरम होतं म्हणून मी तिकडे आत काय जाऊ शकलो नाही, परंतु त्या ठिकाणी आग चालू आहे. तर आता तिथं आपण जाण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी विकास मोहनकर, तुम्ही बघत आहात पालघर टॉकीज. तर त्या ठिकाणी वरती आग लागलेली आहे, तिकडे आपण जात आहोत आणि मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी नाही, कॅमेरामन वगैरे कोणी नाही, एकटाच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की डिजिटल मीडियावाल्यांचे खूप हाल होतात. त्यांना कॅमेरामन किंवा त्यांच्याकडे आर्थिक कमतरता असल्यामुळे ते खूप. आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे बघा आग लागलेली आहे. आता ती पुढं आग पेटत जाणार आहे आणि प्रचंड गरम. आता मी साधारणतः 7-8 फूट लांब आहे तरी पण आग खूप गरम होतं. आता तिकडे पण वरती जाण्याचा प्रयत्न करू आपण. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आता हे बघा मित्रांनो, आता तिकडे प्रचंड आग चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर पालघर जिल्ह्यातील बरेचसे डोंगर आहेत का ज्यांना होळीनंतर त्यांना आग लागलेली असते. मला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरी हे बघा किती आग चालू आहे. आता ती खूप जास्त आग आहे, तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, खूप सारं गरम होत आहे. हे बघा आग किती चालू आहे. अगोदर आपण आपले शूज बघू, नाही तर ते जळून ही आग पेटलेली आहे. आणि आता आपण इथे एकटाच असल्यामुळे आपल्याला ती विझवणे शक्यच होणार नाही, कारण की वरून ऊन पण खूप जास्त आहे आणि पालापाचोळा पण खूप जास्त आहे आणि आगीचं प्रमाण एवढं आहे की मी आता साधारणतः 20-25 फूट लांब असेल तरी पण खूप गरम होतं. हे बघा, मला श्वास घ्यायला पण त्रास होत आहे, तुम्ही बघू शकता. तर याच ठिकाणी जर एखाद्या आदिवासी माणसाने जर एखादं झाड तोडलं असतं किंवा काही केलं असतं तर फॉरेस्ट येऊन आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु या ठिकाणी आग पेटली आहे म्हणून इथं कोणीच आलेलं नाही. आणि खाली शेती वगैरे करतात आणि ज्या कंपाऊंड वगैरे आहेत त्या पूर्ण जळून खराब झालेले आहेत. आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करू. हे बघा पूर्ण कोळसा झालेला आहे. एवढा धूर आहे की मला आता श्वास घ्यायला त्रास होत आहे. तुम्ही हे बघू शकता, हा हायवे आहे. तुम्हाला कदाचित गाड्यांचा आवाज वगैरे येत असेल. पूर्ण वारा वगैरे येतो इकडनं, त्याच्यामुळं डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे. आता माझ्या गाडी पण खालती लावलेली आहे. आता जरासा वारा कमी झाला तर आपण तिकडनं जाण्याचा प्रयत्न करू. आपण जर तिकडनं गेलो तर आपण वाचू शकतो वाऱ्यापासून, की वारा गरम इकडनं येतो आणि खूप म्हणजे डोळ्यामध्ये धूर जातो. अगदी आता आपण आगीच्या समोरच आहोत. समोर पण एक घर दिसतंय.
पण आपण विझवण्याचा प्रयत्न करू आता थोडासा, आपल्याकडून जेवढं झालं तेवढं. तर मित्रांनो, ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पालघर टॉकीजवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या पालघर टॉकीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा पालघर जिल्ह्यातील अशाच ग्राउंड रिपोर्टिंगसाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी एकटाच आलेला आहे. मला ही अनपेक्षित घडलेली घटना वाटते, कारण की समोर परवाच्या दिवशी मुंबईवरून जेव्हा मी घरी येत होतो तेवढा जो नॅशनल हायवे क्रमांक 8 आहे त्याचा लागून असलेला किल्ला म्हणजेच आसेरी किल्ला, जो खूप फेमस आहे, ट्रेकिंगसाठी नावाजला जातो पालघर जिल्ह्यातील, तो पूर्ण जळून खाक झालेला आहे. त्याचा अपोजिट साईडला जो डोंगर आहे त्याला बरेचसे दंतकथा वगैरे त्याचा आहे, तो पण जळून खाक झालेला. जवळजवळ 1000 एकर जमीन जळून खाक झालेल्या आहे, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याचं लक्ष नाही आहे. हे बघा माझ्यावरती धूर किती होता, कारण की मी आगीच्या एकदम जवळ आहे आणि आग पण आता वाढलेली आहे. जसा वारा येतो तशी आग वाढत जाते. आणि मित्रांनो, आग वाढलेली आहे. जसं ऊन वाढत जातं तसतशी आग देखील वाढत जाते. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता ही विझवायचं कसं, हाच मला प्रश्न पडतो. तर आता आपण आगीच्या त्या साईडने जायचा प्रयत्न करू, पण जसजसे मोठं झाडं पडलेलं आहेत किंवा पालापाचोळं जास्त पडलेलं आहे त्या ठिकाणी आग अचानक वाढते आणि ऊन असल्यामुळे ते आगीचं प्रमाण लगेच वाढत जातं. आता हे बघा, आगीच्या एकदम जवळ आहे मी. समोर घर एक आहे, तुम्ही बघू शकता. इथं एक घर आहे, हे बघा. तर मला वाटतं का हे विझवणे शक्य नाही, कारण की हा डोंगर एवढा मोठा आहे की प्रमाणाच्या बाहेर. कारण की मी साधारणतः आता इथं चालत जवळजवळ 500 मीटर लांब आलेलं आहे आणि 500 मीटर नंतर ही मला या ठिकाणची अशी सिच्युएशन दिसते. आणि लहान लहान झाडं आहेत ते पूर्ण जळून गेलेले आहे, बघू शकता तुम्ही. ही पूर्ण झाडं जळून गेलेली आहेत. हे बघा, मुळापासून. पालघर जिल्ह्यामध्ये दरवर्षी या पद्धतीचे प्रकार घडत असतात. आणि हे बघा, मोठमोठी सागवान झाड आहेत. हे सागाचं झाड आहे, या ठिकाणी ऐनाचं झाड आहे, हे समोरचं सागाचं झाड आहे, हे बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी जी आग लागली आहे ती खूप, आता परत या ठिकाणी आग वाढणार आहे. ते विझवणे पॉसिबल नाही होणार आहे. आता इथं सुकलेलं झाड मोठं आहे, त्याच्यामुळं ते खूप आता आग या ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर आता आग पकडेल. 7-8 माणसं असती ते ही आग विझवता आली असते असं मला वाटतं. परंतु ही बातमी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती निर्माण करू शकता. हे बघा, या ठिकाणी आता पेटत येईल. तुम्हाला अगदी समोरून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. मला वाटतं जे वन खातं आहे ते झोपेत आहे असं वाटतं, कारण की ही आग विझवणे खूप सोपं आहे. जर 4-5 माणसं असते तरी पण विझवता आली असते असं मला वाटतं. परंतु वन खात्याने फक्त एखाद्या आदिवासी लोकांनी एखादं झाड तोडलं आणि त्याला अडकवून प्रयत्न असतो. परंतु जेव्हा आदिवासी पट्ट्यातील जंगल जळतं तेव्हा आदिवासींचं त्या ठिकाणचं अस्तित्व जळत असतं, हे कोणाला माहीत नाही. हे बघा, या ठिकाणी आग पकडलेली आहे, खूप जोरजोरात, खूप फायर झालेलं आहे. आजूबाजूला घरं खूप आहेत, परंतु खूप म्हणजे असं गरम पण होतं आणि डोळ्यातून अश्रू येतात, कारण की धूर असतो तो खूप झोंबतो शरीराला. परत जवळ जाण्याचा प्रयत्न करा. हे बघू शकता, समोरच नॅशनल हायवे क्रमांक 8 आहे, जो मुंबईवरून अहमदाबाद जातो. आता तर मी डोळे बंदच करून आहे, कारण की वारा पण खूप वाहतो. ह्या बघा, जसा वारा येतो आणि ऊन जास्त असल्यामुळे ते जास्त लवकर आग पकडते. आता या ठिकाणी पण खूप जोरातची फायर होईल, कारण की तिथं पण झाड मेलेलं पडलेलं आहे आणि ते सुकलेलं आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सरकारपर्यंत आदिवासींचा आवाज पोहोचला पाहिजे. आदिवासींचं अस्तित्व टिकवण्यासाठी जंगल वाचले पाहिजे. एकटाच असल्यामुळे काय करावं काहीच समजत नाही रे. तर हे माझ्या म्हणजे आग विझवणे हे माझ्याकडून होणार नाही असं मला वाटतं. कारण की आग पण जसं वारा येतो, ऊन येतो, तशी आग वाढत जाते. हे पहा. आणि ही आग फक्त एवढी समोर दिसते एवढी नाही, ही साधारणतः 1 किलोमीटर लांब असेल. तर जरी मी 100 मीटर किंवा 50 मीटर विझवली तरी पण ते काय विझणार नाही. आता मला क्रॉस करायचं आहे, तिकडनं जायचं आहे, पण कसं जाऊ? हा बघा, जळत जळत माझ्या अंगावर येते. मला त्या साईडने जायचं आहे आता, पण कसं जाऊ मला काहीच समजत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो सर्व पालघरकरांना की डिजिटल मीडियाला सपोर्ट करा. जे आपल्या प्रत्येक ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी तयार असतात, परंतु त्यांच्याकडे तेवढा आर्थिक सपोर्ट नसतो. त्याच्यामुळे ते ग्राउंड रिपोर्टिंगपासून सहसा दूर असतात. परंतु तुमचा जर सपोर्ट असेल तर डिजिटल मीडिया हा खूप पुढे जातो. कारण की पुढे जाऊन आम्ही तुमच्यासाठी कार्य करू शकतो. तुमचे ग्रामीण लेवलचे किंवा स्थानिक प्रश्न मांडू शकता सरकारसमोर. तर आता आपण रस्ता क्रॉस करू. हा बघा, पूर्ण आग आहे आणि आपल्याकडे दुसरा रस्ताच नाही. कारण की आपण या साईडने आलो आहे, आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडने. आणि या ठिकाणाहून या खालपासून तर वरपर्यंत अशी पूर्ण आग लागलेली आहे. आता तिकडनं आपल्याला जायचं आहे. तर आता आपण चांगला एखाद्या ठिकाणी रस्ता करू. या ठिकाणी आग कमी आहे, तिकडनं जाऊ. हे बघू शकता. तर आपण या साईडने आलो आहोत. आता इकडे पण समोर पण इकडं आपण आलो आणि आता समोर पण इथं आग दिसते बघा. धूर वगैरे पूर्ण धूर दिसतो. आपण एकदा वरती टेकडीवर जाऊन पाहू, वरून काय दिसतं ते पाहू, किती आग लागलेली आहे. त्याचा एक आपण अंदाज बांधू शकतो. आपण एकदम टोपवर आलो आहोत. हो नो. हे बघू शकता तुम्ही. हा डोंगर एवढाच उंच आहे. तर या साईडने पण आग लागलेली आहे. आता हा आग एवढा पेटेल की समोरचा डोंगर तो दिसतो. तो समोरच्या तिकडनं डोंगर दिसत असेल की नाही माहीत नाही, पण तिकडनं खूप उंच डोंगर आहे. तो पण जळून जाईल. आता समोर तिथं एक घर आहे, तिकडे एक घर आहे, म्हणजे मध्ये एक घर आहेत. जर ठरवलं तर हा विझू शकतो. परंतु सर्व नागरिकांनी, सर्व प्रेक्षकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे. कारण की सरकारपर्यंत जोपर्यंत हा व्हिडिओ जात नाही, जोपर्यंत आदिवासींचा आवाज जात नाही, तोपर्यंत सरकार याच्यावर काही कारवाई करणार नाही. मोजून ह्याच्यासाठी फक्त 10 माणसं जर या आग विझवण्यासाठी लावली तरी पण आग विझू शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे. कारण की मी स्वतः इथं या ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. त्याच्यामुळं मला आगीची तीव्रता आणि आग कशा प्रकारे विझवता येईल त्याच्यावर मी अंदाज बांधलेला आहे. हे बघा, दगड छान असं रचून ठेवलेलं आहे. आता आपण खाली जाऊ, म्हणजे
खूप त्रास व्हायला लागला. बूट पण जळाल्यासारखं वाटतं, कारण की शूज पण आगीमध्ये पडले होते त्या ठिकाणी. तर आगीमध्ये पडल्यामुळे आतून खालून गरम व्हायला लागलं आहे. आता समोर पण आग लागलेली आहे, हे बघू शकता. आपण खाली गाडी ठेवली त्या ठिकाणी आग लागलेली आहे, आग चालू आहे. ज्या ठिकाणी गाडी ठेवली तिथे आग लागली नाही पाहिजे, कारण की कंपाऊंडच्या साईडला ठेवलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणाहून आगीतून जावं लागेल, पण आता आगीतून जाणार नाही, कारण की कुठून जायचं काही समजत नाही. खूप छान झाडं वगैरे आहेत, ते पूर्ण भरून गेले. हे बघा, हे छोटे छोटे झाडं वगैरे. आता हे बरेच सारे इकडे सागवान लाकडं आहेत, पण ते जळाले आहेत. हो नो. माझ्या जीवनातील ही पहिलीच अशी ग्राउंड रिपोर्टिंग असेल की जी खूप धोकादायक होती. मी आता घसरू शकतो आणि घसरल्यावर माझे पाय खाली टेकतील आणि हात भाजू शकतात माझे. आता या साईडने आग नाही आहे, तर इकडनं जाण्याचा प्रयत्न करू. हे बघा, या ठिकाणी आग लागलेली नाही आहे, पण आता ज्या ठिकाणून लागत या ठिकाणी इकडे जाईल. खास करून म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट काम करत नाही की त्यांच्यापर्यंत माहिती जात नाही, परंतु एक मुद्दा इथं उपस्थित मी करतो की जर फॉरेस्ट डिपार्टमेंटपर्यंत ही माहिती जात नाही, पण जेव्हा आदिवासी व्यक्ती एक झाड तोडतो ती नंतर ती माहिती कशी का जाते, हे एक महत्त्वाचं आहे. हे पाहू शकता आग समोर. एवढा ऊन आणि पूर्ण चक्कर मारलेली आहे मी. साधारणतः 400 मीटर असा अंतर कापलेलं आहे. अजून माझ्यापासून गाडी साधारणतः 1 किलोमीटर लांब आहे. समोर हायवे आहे, नॅशनल हायवे. इकडे एक किल्ला आहे समोर, आशेरी किल्ला. आणि मी का खूप जंगलामध्ये नाही आहे, हायवेला लागून आहे. कोणी पण आग पाहू शकतो. एखाद्याने म्हणजे जेवढ्या गाड्या जात असतील, 1000 गाड्या जात असतील, तर 1000 गाड्यावाल्यांनी ही आग लागलेली पाहिली असेल. परंतु आग लागते, डोंगरा लागते हे गांभीर्य कोणीच लक्षात घेत नाही. त्यांना त्याच्याशी काही लेना देणं नाही असं मला वाटतं, या प्राथमिक अंदाज. माझ्या मागे करवंदीचे झाड आहे. इतक्यात काही दिवसानंतर खूप छान उत्तर कोकणातील रानमेवा तयार होणार होता, परंतु अशा पद्धतीची आग लागली आहे. तर आता रानमेवाचा अंत होण्याच्या मार्गावरती आहे. आणि प्रामुख्याने अशी आग ही शिकारी लावत असतात. आणि हे शिकारी कोण असतात हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. तर हे शिकारी असतात गावातील मोठमोठी माणसं की ज्यांना फॉरेस्ट वगैरे काही करू शकत नाही, आणि केलं तरी पण ते डुक्कर, हरिण, ससा ह्यांचा एक वाटा देऊन आणि स्वतःची सुटका करतात. हे सत्य आहे. तुम्हाला ऐकायला खूप हे वाटत असेल, परंतु हे सत्य आहे, हे कोणी टाळू शकत नाही, कारण की मी या ठिकाणचा पत्रकार आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे की ही बातमी तुम्ही खूप शेअर कराल, जेणेकरून सरकारपर्यंत हे अनेक आदिवासींचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतील. आता अक्षरशः मला माझ्या पायातून आग सुटलेली आहे. समोर एक पाट आहे, ज्याला आमच्याकडे पाट म्हणतात. त्याच्यामध्ये हातपाय धुवू, बूट आहेत, तोंड धुवू. खूप गरम झालेलं आहे, धूर वगैरे डोळ्याला लागलेला आहे, त्याच्यामुळं खूप त्रास होतो आहे. पण ठीक आहे, काही नाही, आपलं ते काम आहे. सत्य घटना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ अधिकाधिक तुम्ही शेअर कराल ही आशा बाळगतो.